नमस्कार मित्रांनो, योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत आहे। तर आज आपण जाणून घेणार आहोत पक्ष्यांचे स्थलांतर। पक्ष्यांचे स्थलांतर ही पक्षी जीवनामधली एक विलक्षण घटना आहे। पक्षी खाद्यासाठी, हवामान बदलामुळे तसेच पिलांच्या प्रशिक्षणासाठीही स्थलांतर करताना आढळून येतात। सदा सर्व काळ अनुकूल परिस्थिती लाभण्यासाठी वसती स्थानात नियमितपणे आणि आलटून पालटून केलेला बदल म्हणजे स्थलांतर अशी व्याख्या लँडसबरो थॉम्सन या शास्त्रज्ञाने केली आहे। पक्षी स्थलांतरादरम्यान मूळ वसतिस्थान ते हिवाळी मुक्काम आणि परत मूळ वसतिस्थान असा प्रवास करतात। चक्रवाक पक्षी हिवाळ्यात भारताच्या दक्षिण भागात स्थलांतर करताना आढळून येतो। आर्किटक टर्न हा पक्षी सर्वात मोठे स्थलांतर करतो। तो उत्तर ध्रुव ते दक्षिण ध्रुव व परत उत्तर ध्रुव असा जवळजवळ 36 किलोमीटरचा प्रवास एका वर्षात पार करतो। सुमारे 159 प्रजातींचे पक्षी स्थलांतर करून भारतात येतात। यामध्ये थापट्या, नकटा, शेंडी बदक, लालसरी, थोरले व धाकटे मराळ, तरंग, गडवाळ, चक्रवाक ही बदके तसेच कादंब व पट्ट कादंब, चमचा, आवाज, तुतवार, शेकाट्या, कारंडव, उचाट, सोनचिलका, कुरव असे पाणथळीचे पक्षीही येतात। तसेच गप्पीदास, कस्तूर, शंकर, धोबी, क्रौंच या पक्ष्यांबरोबरच दलदल, ससाणा, शिकरा, कवड्या, हरिण, तिसा, शेनकुकरी, खरुची हे शिकारी पक्षीही येतात। पक्ष्यांच्या स्थलांतराची कारणे उत्तर गोलार्धात हिवाळ्यात निर्माण होणारा खाद्याचा तुटवडा हे तेथील पक्ष्यांच्या स्थलांतरांची प्रमुख कारणे असते, असे काही पक्षी शास्त्रज्ञांचे मत आहे। अलीकडील संशोधनातून असे सूचित होते की पक्ष्यांच्या स्थलांतराला दिवसांच्या कालावधीत बदल कारणीभूत होतो। दिवस जसा लहान होतो अथवा मोठा होतो तसा त्यांचा पक्षाच्या शरीरातील पीयूष आणि पिनियल या ग्रंथीवर परिणाम होतो। त्यामुळे पक्षी अस्वस्थ होतात आणि योग्य वेळ आली की स्थलांतराचा प्रवास सुरू करतात। पक्ष्यांच्या स्थलांतरांची प्रमुख हवाई मार्ग। भारतीय उपखंडात 2 मार्गाने पक्षी स्थलांतर करून येतात। त्यातील सर्वात महत्त्वाचा मार्ग हा इंडस व्हॅली मार्ग म्हणून ओळखला जातो। हा आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेला पाणथळीच्या पक्ष्यांचा 4थ्या क्रमांकाचा मार्ग म्हणून ओळखला जातो। भारतात येणारे बहुतेक पक्षी या मार्गाने येतात। पक्ष्यांचा दुसरा हवाई मार्ग हा ईशान्येकडून ब्रह्मपुत्रा नदीच्या मार्गाने भारतीय उपखंडात येतो। काही पक्ष्यांचे दीर्घ पल्ल्याचे उड्डाण करून दुसऱ्या ठिकाणी जाणे आणि ठराविक मुदतीनंतर त्याच मार्गाने पुन्हा ठराविक वेळी मूळ ठिकाणी परत येणे या वर्तणुकीला पक्षी स्थलांतर म्हणतात। शीत प्रदेशात आढळणाऱ्या काही पक्ष्यांमध्ये असे वर्तन प्रामुख्याने दिसून येते। उत्तर ध्रुव प्रदेशातील पक्ष्यांच्या अनेक जाती मोठ्या प्रमाणात स्थलांतर करतात। काही पक्षी हजारो किलोमीटर प्रवास करून परत मूळ ठिकाणी परत येतात, तर काही पक्षी मात्र जवळच्या प्रदेशात स्थलांतर करतात। मात्र स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांच्या जातीतील सर्वच्या सर्व पक्षी स्थलांतर करतात असे नाही। जगातील अंदाजे 10,000 पक्ष्यांपैकी सुमारे 1,800 पक्षी हे नियमित स्थलांतर करतात अशी नोंद आहे। पक्षी स्थलांतर करण्याचे प्रमुख कारण म्हणजे ऋतुमानानुसार अधिवासात जे बदल होतात त्यामुळे स्थानिक परिस्थिती प्रतिकूल बनते। अशा परिस्थितीत अन्नाचा तुटवडा जाणवतो। बदललेल्या हवामानानुसार हिवाळा तीव्र झाला तर हिमपात होऊन चाऱ्याची उपलब्धता कमी होते। हिमपात होत असेल तर वनस्पतींच्या जीवनचक्रानुसार फुले, फळे आणि बिया यांचीही उणीव निर्माण होते। अशा वेळी पक्षी जेथे मुबलक अन्न प्राप्त होऊ शकते अशा ठिकाणी जातात। मुंबईत आलेले रोहित पक्षी हे पक्षी ज्या प्रदेशात स्थलांतर करतात त्याच प्रदेशात त्यांचे प्रजननही घडून येते। असे आढळून आले आहे की पक्ष्यांच्या विणीचा हंगाम अन्नाच्या उपलब्धतेशी जोडलेला असतो। विणीच्या हंगामात पिलांना मुबलक प्रमाणात पोषक अन्न पुरवावे लागते। हे अन्न पचायला सुलभ असावे लागते। त्यात प्रथिनांचे प्रमाण हे भरपूर असावे लागते। वनस्पतींची मुकुले, फुलांचे भाग, काही फळे, काही बिया व अंकुर अशा वेचक अन्नांबरोबर अनेक कीटकांच्या अळ्या सुद्धा अन्न म्हणून उपयोगी असतात। कीटकांचे जीवनचक्र पावसाळ्यानंतर फुलणाऱ्या वनस्पती जीवनाशी जोडलेले असते। पक्ष्यांचे स्थलांतर आकाशमार्गे होते आणि त्यांचा उड्डाण मार्ग बहुधा निश्चित असतो। पक्षी त्यासाठी सूर्य आणि तारे यांच्या स्थितीचा तसेच होका यंत्राप्रमाणे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा मागोवा घेतात असे अभ्यासात दिसून आले आहे। जमिनीवरच्या खुणांची स्मृती ठेवण्याची क्षमताही त्यांना असावी असा अंदाज आहे। काही वेळा अशा पक्ष्यांचा मार्ग चुकतो आणि ते त्यांचे गंतव्यस्थान ओलांडून पलीकडे जातात असेही आढळले आहे।
स्थलांतर करणारे काही पक्षी लांब पल्ल्यांचे उड्डाण करतात. असे दीर्घ पल्ल्याचे उड्डाण करण्यापूर्वी त्यांना पुरेसे खाद्य खाऊन ऊर्जा पुरवणाऱ्या इंधनाचा म्हणजेच चरबीचा साठा करून घ्यावा लागतो. काही पक्षी अधूनमधून अल्पकाळ थांबून अन्न ग्रहण करतात. स्थलांतर करणारे पक्षी बहुधा मोठ्या थव्यांनी विशिष्ट रचनेत, उदाहरणार्थ इंग्रजी व्ही अक्षराप्रमाणे उड्डाण करतात. अशा रचनांमुळे उड्डाण करताना त्यांना लागणाऱ्या ऊर्जेची बचत होते असे आढळून आले आहे. पक्षी स्थलांतराचे उत्तम उदाहरण म्हणून द्यायचे झाल्यास आर्टिक टर्न या पक्ष्याचे नाव सर्वप्रथम घेतले जाते. हा पक्षी स्टॅनरिडी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव स्टॅन्ना पॅराडायसिया असे आहे. हा पक्षी उत्तर ध्रुवावर किंवा दक्षिण ध्रुवावर राहतो. जेव्हा उत्तर ध्रुवावर थंडी वाढते तेव्हा हा स्थलांतर करून दक्षिण ध्रुवावर येतो. दक्षिण ध्रुव प्रदेशात अन्न मिळवण्यासाठी त्याचा वावर अनेक किलोमीटर अंतरात चालू असतो. 6 महिन्यानंतर जेव्हा दक्षिण ध्रुवावर थंडी पडू लागते तेव्हा हा पक्षी उत्तरेकडे प्रवास सुरू करून उत्तर ध्रुवावर पोहोचतो. अशा प्रकारे तो वर्षाकाठी सुमारे 70,000 किलोमीटरचा प्रवास करतो. सायबेरियन क्रेन या नावाने ओळखला जाणारा क्रौंच पक्षी उत्तर ध्रुव प्रदेशातून भारतातील काही पाणवठ्यांवर येतो. उन्हाळ्यात जेव्हा हे प्रदेश तापू लागतात तेव्हा हे पक्षी परत उत्तर ध्रुव प्रदेशाकडे कूच करतात. हंस, सारस आणि रोहित हे पक्षी देखील असेच स्थलांतर करून भारतात काही वेळ निवासासाठी येतात. ज्याप्रमाणे काही पक्षी स्थलांतर करून दूरच्या ठिकाणी जातात त्याप्रमाणे काही पक्षी त्यांच्या नेहमीचा अधिवास सोडून परिस्थितीनुसार कमी अंतर स्थलांतर करतात. याला स्थानिक स्थलांतर असे म्हटले जाते. काही पक्षी आपल्या नेहमीच्या जागा समुद्रसपाटीपासूनच्या उंचीनुसार बदलतात. म्हणजे एरवी डोंगर माथ्यावर राहणारे हे पक्षी कडाक्याच्या थंडीत कमी उंचीच्या सकल प्रदेशात येतात आणि मूळ अधिवास पूर्ववत झाला की पुन्हा आपल्या मूळच्या ठिकाणी म्हणजेच डोंगर माथ्यावर जातात. अशा पक्ष्यांमध्ये धोबी, कोकिळ, नर्तक इत्यादी पक्ष्यांचा समावेश होतो. निसर्गतज्ञ व संशोधक अलेक्झांडर व्हॉन हॅम्बोल्ट यांच्या निरीक्षणाप्रमाणे आपण जसजसे उष्ण कटिबंधाकडे जाऊ लागतो तसतशी सजीवांची विविधता, रंग, स्वरूप तसेच ऊर्जा व उत्साह वाढत जातो. आतापर्यंतच्या संशोधनातील जैवविविधतेचे स्थानिक कारण शोधणारा हा पहिला संशोधक आहे. पक्ष्यांचे स्थलांतर कसे घडून येते यासंबंधी जागतिक स्तरावर संशोधन केले जाते. त्यासाठी स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांना पकडून त्यांच्या पायात धातूंची कडी अडकवतात. त्या कडीवर दिनांक व ठिकाण इत्यादी माहिती नमूद केलेली असते. तसेच असा पक्षी कोणाला आढळल्यास त्या व्यक्तीने ही माहिती कोणाला कळवावी यासंबंधी सूचना दिलेली असते. असे पक्षी कालांतराने पुन्हा संशोधकांच्या जाळ्यात सापडले म्हणजे पक्ष्यांच्या त्या विशिष्ट जातींच्या स्थलांतराचा मागोवा घ्यायला मदत होते. तसेच त्यांच्या उड्डाणाचा मार्ग ठरविता येतो. 3000 वर्षांपूर्वी प्राचीन ग्रीक लेखक होमर तसेच अरिस्टॉटल यांनी करकोचा, ओला, भिंगरी अशा पक्ष्यांच्या स्थलांतरांची नोंद केली आहे. 1749 मध्ये जोहानेस लेचे यांनी फिनलंडमध्ये होणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांची नोंद करण्यास सुरुवात केली. अनेकदा मानवी कृतींमुळे स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांना धोका निर्माण होतो. म्हणून अनेक देशांनी स्थलांतरित पक्ष्यांचे संरक्षण व्हावे म्हणून कठोर नियम केलेले आहेत. त्या नियमांचे पालन करणे आणि स्थलांतरित पक्ष्यांना सुरक्षितता पुरवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. तर मित्रांनो, ही होती पक्षी स्थलांतर याविषयी माहिती. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह योगदान फाउंडेशनच्या YouTube चॅनेलवर. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा. त्याचबरोबर योगदान फाउंडेशनच्या चॅनेलवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनचं चिन्ह दाबा जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. धन्यवाद.